आपण अगोदर ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आपल्याला माहित आहे का? ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक स्थिर साधन आहे. कसं आहे? स्थिर साधन असून त्याच्या पॉवर व फ्रिक्वेन्सी मध्ये कोणताही बदल न करता कमी व्होल्टेजचे जास्त व्होल्टेज मध्ये व जास्त व्होल्टेजचे कमी व्होल्टेज मध्ये रूपांतर करता येते. त्याला काय म्हटलं जाते? ट्रान्सफॉर्मर. तर पॉवर म्हणजे काय आहे ते? पॉवरचे प्रकार तीन आहेत. ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर, दुसरा ऍपरंट पॉवर. म्हणजे सांगायचं तात्पर्य पहिला ऍपरंट पॉवर म्हणजे खोटी पॉवर, दुसरी खरी पॉवर त्याला ऍक्टिव्ह पॉवर म्हणतात आणि तिसरी रिएक्टिव्ह पॉवर. म्हणजे व्होल्टेज आणि करंट, व्होल्टेज आणि करंट दॅट इज पॉवर. आणि फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये कोणताही बदल नाही करत, फक्त व्होल्टेज कमी किंवा जास्त करतो. त्याला काय म्हटलं आपण? ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर हा तीन मुख्य भागापासून तयार होतो, म्हणजे भागापासून बनलेला असतो. कोणते? पहिला भाग आहे कोअर, दुसरा भाग आहे प्रायमरी वायंडिंग, आणि दुसरा काय? तिसरा सेकंडरी वायंडिंग. कोणते? आहे नाही? या तीन याच्या म्हणून काय बनला असतो? आपला ट्रान्सफॉर्मर बनलेला असतो. आता कोअर, कोअर म्हटलं काय? कोअर हे दोन पदार्थापासून तयार केलेले असतात. कोणते कोणते पदार्थ? सिलिकॉन आणि स्टील. सिलिकॉन आणि स्टील. कोण कोणत्या दोन पदार्थापासून बनलेला असतो? सिलिकॉन आणि स्टील. सिलिकॉन हा 97% असतो, आणि स्टील किती टक्के असतो? 3%. स्टील हा 3% असतो. किती कोणत्या पदार्थापासून बनलेला असतो? कोअर हे सिलिकॉन आणि स्टील या दोन पदार्थापासून काय बनलेले असतात? कोअर तयार केलेले असतात. सिलिकॉन आणि स्टील पासून कोणत्या बनलेले असतात? त्या कोअर बनलेले असतात, या दोन पदार्थापासून. कोअर हे तीन या चार प्रकारांमध्ये मोडले जातात. कोअरचा प्रकार असतो कोणता? आकार कसा असतो कोअरचा? एल टाइप असतो, पुन्हा आय टाइप असतो, आहे का नाही? नंतर ई टाइप मध्ये असतात, आहे का नाही? अशा प्रकारे कोअरचा आकार बनवलेला असतो. कधी कधी त्या आयताकृती सुद्धा असतात. त्या हा आयताकृती या आकारामध्ये सुद्धा तयार कोअर केलेले असतात. आणि कोअरची लांबी सहसा त्याच्या कामावरून किंवा त्याच्या रचनेनुसार तयार केलेली असते. कोअर कोणत्या पदार्थापासून बनलेले असतात? त्या सिलिकॉन आणि स्टील. सिलिकॉन किती टक्के असतो? 97%. आणि स्टील 3%. 97% सिलिकॉन का असतो? कारण त्याच्यामध्ये लॉसेस जास्त प्रमाणात निर्माण होऊ नये म्हणून सिलिकॉनचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात लॉसेस निर्माण होऊ नये कसा वापर केला जातो? कोणते लॉसेस? हिस्टेरिसिस लॉसेस. कोणते लॉसेस? हिस्टेरिसिस लॉसेस निर्माण होऊ नये म्हणून कसा वापर केला जातो? सिलिकॉनचा वापर केला जातो. आणि कोअर कोणत्या आकाराचे असतात? त्या एल, आय आणि ई या आकाराच्या कोअर तयार केलेल्या असतात. त्याच्या लांबीनुसार कोअरची लांबी वाढवली असते, परंतु कोअरची जाडी जी असते, कोअरची जाडी म्हणजे थिकनेस जी असते, कोअरची प्रत्येक थिकनेस जाडी जी असते 0.35 mm. किती असते? 0.35 टू 0.5 mm एवढी त्याची काय असते? जाडी असते. कोअरची जाडी किती असते? 0.5. आता ज्या पुस्तकात दिलेला नाहीये, सरळ सांग तुम्हाला, पण हे जे वाघमारे सरचं पुस्तक आहे किंवा ते पुराण्या पुस्तकी आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. किती जाडी असते हे? 0.5. लक्षात राहिले?
आता त्याची वायडिंग आहे. आता कोणती त्याची वायडिंग? कोणती वायडिंग? प्रायमरी वायडिंग. ट्रान्सफॉर्मरच्या सुरुवातीला जे पहिली वायडिंग केली जाते तिला सप्लाय दिला जातो, जे सप्लायला जोडलेली जाते तिला कोणती वायडिंग म्हटली जाते? प्रायमरी वायडिंग. ते तिला सप्लायला जोडता आपण. म्हणजे इनकमर आणि आउटगोइंग. जे इनकमरला जी वायडिंग जोडलेली असते सप्लायला तिला कोणती वायडिंग म्हटली जाते? प्रायमरी. आणि नंतर ती वायडिंग कोणती असते? ते कोरवर बसवलेली असते. प्रायमरीच्या का कोरवर बसवलेली असते. नंतर काय पडते त्याची दुसरी असलेली वायडिंग कोणती आहे? सेकंडरी वायडिंग. म्हणजे प्रायमरीच्या सानिध्यात कोणती वायडिंग ठेवलेली असते? सेकंडरी वायडिंग. पहिली काय बसवलेली असते? प्रायमरी वायडिंग बसवलेली असते कोरवर. मग त्याच्या सानिध्यात कोणती ठेवलेली असते वायडिंग? आहे सेकंडरी वायडिंग ठेवली असते. प्रायमरी वायडिंग आणि कोणती आहे? सेकंडरी वायडिंग. कोणती वायडिंग झाली? पहिली प्रायमरी वायडिंग आणि सेकंडरी. प्रायमरी वायडिंगला सप्लाय दिला जातो आणि दुसरी वायडिंगला काय सेकंडरी वायडिंग काय जोडला जातो? लोड जोडला जातो. काय जोडला जातो? लोड जोडला जातो. एवढं लक्षात राहील तुम्हाला? प्रायमरी आणि सेकंडरी वायडिंग काय? ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? स्थिर साधन असून त्याला ट्रान्सफॉर्मर असे. दुसरा त्याचे कोर सिलिकॉन कोणत्या पदार्थापासून बनवलेले असतात? कोर त्याच्या त्याच्यात प्रमाण किती असते? का जुळल्या सिलिकॉन का असत असतं? त्या सिलिकॉन जुळल्या त्याच्या कोरची जाडी किती असतो? आता त्या कोर वरून ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पडतात. काय म्हणतात? त्या कोर वरून ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. कोर वरून ट्रान्सफॉर्मरचे